तर कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेल्या लाल कांद्याच्या दरात घसरण झाली आहे। मागील 3 दिवसात कांद्याचे भाव 1200 ते 1500 रुपयांना उतरलेले आहेत। दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला। भास्कर भगरेंकडून कांद्यावरील निर्यात शुल्क तातडीने हटवण्याची मागणी करण्यात आली। कांद्याचे भाव अचानक पडलेले आहेत। तुम्ही या संदर्भात संसदेत प्रश्न मांडलेला आहे। सरकारच्या वतीने काय उत्तर मिळाले आणि काय वाटतं की हा प्रश्न जो आहे कांद्याचे भाव अचानक पडल्याने शेतकऱ्याला जो फटका बसतोय हा कसा भरून निघेल? काल मला लोकसभेमध्ये शून्य प्रहारामध्ये कांद्याची सध्या बाजारभाव अतिशय गडगडलेला आहे। कांद्याची आवक जास्त झाली असं दाखवून कांद्याचे भाव गडगडले की 12 तारखेला 3-3.5 हजार प्रति क्विंटल भाव असताना काल अचानकपणे 1.5 हजाराच्या जवळपास कांद्याचा भाव आला आणि शेतकऱ्यांची सातत्याने फोन येत होते आणि म्हणून हा अतिमहत्त्वाचा मुद्दा म्हणून मी शून्य आवरमध्ये हा विषय मांडला आहे। माझी केंद्र शासनाला विनंती आहे की आपण जर बघितलं आखाती देशामध्ये पाकिस्तानचा कांदा हा अतिशय कमी दरामध्ये मिळतोय। मी केंद्र शासनाकडे मागणी केली की 20% निर्यात शुल्क हटवलं तर कांद्याची निर्यात वाढेल आणि पर्यायाने शेतकऱ्याला भाव मिळेल आणि म्हणून मी काल तो प्रश्न मांडला आहे। आता सरकार किती सकारात्मक या दृष्टीने विचार करेल त्याच्यावरती सगळ्या शेतकऱ्यांचं भवितव्य अवलंबून आहे। कॅमेरामन अनिल सह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।